नमस्कार, कसे आहात सगळे? बाहेर कोसळणाऱ्या रिमझिम पाऊस, पेटलेली चूल आणि आरावर भाजलेल्या वांग्याचं खमंग भरीत म्हणजे एक नंबर जेवण. चला, आज आपण पण आरावर भाजलेल्या वांग्याचं छान असं झणझणीत आणि खमंग भरीत करूयात. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ही अशी हिरव्या प्रकारची जी वांगी येतात बाजारात ती आणायची आहेत. त्या वांग्याच्या देठाखाली ज्या पाकळ्या असतात त्या आपल्याला अशा तोडून घ्यायच्यात. त्या खुडल्यानंतर वांग्याचा देठ पकडून आपल्याला तो आरात भाजायला टाकायचा आहे. एक एक करून सर्व वांगे आपल्याला अशी आरावरती भाजायला घालायची आहेत. आहारावरती वांगे भाजायला घालताना ती उलटीपालटी केलीत नाही केलीत तरी चालतात, कारण ही वांगे कोवळी आहेत त्यामुळे ते खूप पटकन भाजले जातात. वांगे चुलीत भाजायला टाकल्यानंतर आहार जो पडलेला असतो त्याच्यावरती त्याचं साल असं काळपट पडतं आणि आतमधले वांगे वाफेने छान मऊसूत शिजून राहतात. तर वांगे शिजत आहेत तोपर्यंत भरताला लागणाऱ्या इतर साहित्याची आपण तयारी करूयात. त्यासाठी मी इथे घेतले 3 मध्यम आकाराचे कांदे, जे आपण कांदे पोह्यांसाठी जसे चिरतो तसे बारीक मी चिरून घेणार आहे. मस्त हे कांदे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत. चिरत असतानाच आपल्याला एकीकडे वांग्यांकडे पण लक्ष ठेवायचं आहे. तसे ते आरावर भाजले जातात, पण एखादं वाटलं आपल्याला वरून खूप कच्चं राहतं तर पलटी करून घ्यायचं. हे बघा, कांदा इथे माझा चिरून झाला आहे. या भरतासाठी मी घालणार आहे 2 टोमॅटो. टोमॅटो हे ऑप्शनल आहे, जर का आपल्याला आवडत असले तर घालायचे, नसले आवडत तर नाही घातले तरीही काही हरकत नाही. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे लसूण. इथे एक जी लसणाची कांडी असते ती मी घेतली आहे, ती सोलून तयार करून घेतली आहे. ती सोलेपर्यंत वांगे मस्त भाजून झालेत. हे बघा, हे असे वांगे भाजून झालेत ते मी काढून घेतले एका टोपल्यात आणि गरम असतानाच याचं साल काढायचे. साल काढताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची की खूप जाडसर साल याचं काढायचं नाही. नाजूक हळूवारपणे फक्त वरचं जे भाजलेलं काळं पडलेलं याचं वरचं आवरण आहे, टर्कल आहे, तेच आपल्याला काढायचं आहे. मस्तपैकी मी इथे तवा तापत ठेवला आहे. तापलेल्या तव्यात तेल घालून छान कांदा परतायला घेतला आहे. आपल्याला हा कांदा खूप काळाही करायचा नाही आणि असा पांढराही ठेवायचा नाही, फक्त असा मऊसूत झाला पाहिजे, गुलाबीसर इतकाच आपल्याला परतवायचा. त्याच्यानंतर त्याच्यात जो आपण हे टमाटर चिरलं होतं ते घालायचं आणि मस्तपैकी याला परतून घ्यायचं. चांगलं तेल येतं त्यावेळेस त्या टोमॅटोचा जो रस असतो तो कांद्यामध्ये एकजीव होतो आणि मस्त परतून निघतं. त्यानंतर याच्यात आपल्याला घालायची आहे कोथिंबीर. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर चांगली परतून घ्यायची. भरत्यासाठी जर गावठी कोथिंबीर असली तर त्याची चव मात्र खूप वेगळी येते आणि नसली तरी जी आहे ती मात्र भरपूर घालायची. खरी चव फक्त कोथिंबीर, आपण जो ठेचा करत असतो तो ठेचा यानेच येते. त्यानंतर यात मीठ, हळद, मिरची घालायची. त्याच्यानंतर हे बघा, इथे मी लसूण, हिरव्या मिरच्या आणि आलं कुटून घेतलं होतं खलबत्त्यात, ते मी घातलं आहे. अगदी बेसिक मसाले. आणि त्यानंतर आपण जे वांगे सोलले होते ते बारीक करून या तव्यावरती घातले. सोललेले वांगे फक्त चाकूने कापून घेतले आणि याच्यात घातले, ते आपोआप बारीक होतात. वरून चवीपुरतं मीठ घालून मस्त परतून घ्यायचं. फक्त लाल तिखट, हळद आणि हिंग इतकेच 3च पदार्थ याच्यात घालायचे मसाल्यांमध्ये, दुसरं काहीही घालायचं नाही. आणि मस्त 2 ते 3 मिनटं छानपैकी परतवून घ्यायचं. झाकणही नाही ठेवायचं, काहीच नाही, फक्त परतवून हे भरीत बनवून घ्यायचं. चवीला अतिशय उत्तम लागतं आणि खूप कमी साहित्यात हे तयार होतं. त्याचबरोबर याला वेळही खूप कमी लागतो. जर वरती भात शिजत असेल चुलीवर तर तो शिजायच्या आतमध्ये आपले वांगे पण भाजून तयार होतात आणि उतरवलं की भरताला फोडणी घालायला तयार. असं साधं सोपं वांग्याचं भरीत माझ्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.